हॅलो नमस्ते, सानियास लाईफस्टाईल आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। कसे काय सगळे मजेत ना? सगळ्यात अगोदर सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि तुमचा दिवस जे आहे तो खूप 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 आनंदी आणि भरभरीतीचा जाऊ। आणि तुम्हाला सांगते आज जे आहे ना तर एकादशी आहे बरं का। तर सकाळपासून जे आहे तर आम्ही बाहेर होतो, मग आता जे आहे तर तुम्हाला सांगते मी आता 7 वाजलेले आहेत। तर पूर्ण परिवार जे आहे एकत्र आहे आणि मुलांनी बघा एकादश धरायची बोलला आला पिल्लू थोड्या मार असं त्याला। तर आता इकडं माझं जे आहे ना तर फराळासाठी जे आहे तर तयार। आता मी काय करणार आहे माहिती का, शाबूची खिचडी पण म्हणजे शाबू भिजू घातलेला आहे, पण शाबूची खिचडी जी आहे ते हे खात नाहीत, त्यांना खूप थंडी लागते, दार लावून घेऊ दे। तर शाबूची खिचडी जी आहेत ना ते हे कोणीच खात नाही। तर मग मी काय केलं माहिती का, वरई भिजू घातली आहे, म्हणजे आमच्याकडे जे आहे भगरीला वरई बोलतात बरं का। तर भिजू घातलेली आहे। तर काय झालं काय झालं बोल बोल फास्ट। पिल्या घरात आल्या चालू करू नको। तर वरई भिजत घातलेली होती बरं का। तर जास्त काही भिजत नाही घातलेली, अर्धा तास भिजत घातली आणि आता ती जी आहे तर मला मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे। तर मला दाखवते मी। आणि इकडे मुलं झोपलेले नाही असं जे आहे ना तर भिजू घालून घेतलेले मी आता हिला मिक्सरमधून बारीक करून घेते। आणि यातच मी जे आहे ना तर मिरची म्हणजे आपली हिरवी मिरची जी आहे ना मिरची आणि मीठ घालून घेणार आहे। जसं आपण डोसे बनवता ना तर त्याच पद्धतीने जे आहे तर मी हे बनवणार आहे। भगरीचे डोसेच म्हणतात मुलं बरं का, पण मी जे आहे तर थालीपीठ बोलते। भगरीचं थालीपीठ करायचं आहे आपल्याला। तर असं चाललेलं आहे आता आमची एकादशीची तयारी असो चला। तर मी अगोदर ह्याला सगळ्यात मिक्सरमधून बारीक करून घेते थालीपीठ। कशाचं? वरईचे उपवास छोटे 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 नाही बडे बडे डोसाला मोसा। हा डोसाला मोसा चालू आहे ना माहिती। तुम्ही शाबू तर खात नाही बनवून तयार। आज इकडे बघ हे करून ठेवली आमटी। आज बघ माझा स्वयंपाक करताना जे आहे ते हात भरत नाही आणि बोट पण भरत नाही। आज मला काय नुसतं चमचने टाकायचं। उद्या तुला डब्बा नाही का होय ग? उद्या बाबा उद्यापासून आणि ड्युटी चालू होते। अरे रिया डब्बा नाही तुला उद्या? आहे एक काम करा तुम्ही खा, पप्पाला लेट होणार आहे बोल। मम्मी ते सेम ह्याच्यासारखं दिसते ना, काय म्हणते चालते डोसा डोसा। मग तेच ना डोसाच आहे ना, फक्त वरई आहे त्याच्यात। हा लय नको बोलू, तुला विचारलं नाही बरं का रिया। हे भांडण नका रे करू बाबा। ए मम्मी माझे ब्रेसलेट बघ कसं पडते। बघू ब्रेसलेटला काय खायचं का होय ग? ये वाव एमी तिला आधी छोटी आहे तर भांडण कधी करायचं नसतं। छोटी होय? अरे तू छोटी? बरं मला सांग तुझ्यात आणि तिच्यात डिफरंट आहे का नाही थोडा तर? छोटी असणार ना। हा छोटीची आहे रे, म्हणजे बाळाला नाही काशीची छोटी ग? हा म्हणजे बरं पुढच्या वर्षी तिसरी जाणाले आणि बापले मग किती छान होईल ना, म्हणजे बरं तिसरी मग नंतर दादा एवढी मोठी मोठी म्हणाले। आताच बघ किती मोठी आहे का तू? नाही नो नो बाबा, आई तेवढीच बाद झाली माझ्यासाठी, दुसरी तर आहे ना तू, तीच बाद झाली पिल्या। रिया इकडे ना तू आहेस ना तेवढीच बाद झाली माझ्यासाठी, मोठी होऊ नको, मोठी झाली गाला मच्छर खूप ए भांडण नका रे करू। गाला मच्छर होते तिच्या। इकडे चल, बघू बघू कुठं काय केलं त्याने। कसं मारलं ग? असं मारलं, असं असं मारलं। मारते तुला जमलं आता तिला डका लावू नको। जाऊ नको भांडण नका रे करत चल इकडे। माझं स्वयंपाक चालू असताना की तुम्ही असं करत जाऊ नका, मी असं सांगत आहे। आधीच तर माझं हे होत आहे। काय पिल्या काय अगं हो डोसा पण मला टाकून तर देऊ दे ना। हा छान काही पण आगाव काम करत जाऊ नको ग तू। आणि गाडी पेटी कुठे घ्यायची वस्तू आहे का? या मास मला खूप
व्हायचा घेतं बघ तुझा. मग असा रट्टा द्यायचा असते. आमची जी आहे ना तुम्हाला सांगते शाळेची तयारी चालू आहे बरं. इकडे बघा पिल्लू. आज आम्हाला ना केस विचारू द्यायचे आहेत ना काय नाही. पाराशी जी आहेत आज थोडीशी नाराज आहे ती. असं जाऊ द्या चला. असं चालेल. माहिती आहे काल एकादशी होती आणि मी केलं होतं माहिती आहे का तुम्हाला सांगते. तर शाबूत भिजत घातलं होतं बघा. आणि हे जे आहे ना कुणी सध्या खाल्लेला नाही. मला असं वाटलं की मुलांना पण एकादशी आहे मोठी आहे तर मुलं खातील. पण या मुलांना जे आहे ना खाण्याबाबतीत खूप टेन्शन आहे. आणि आता मला याचं टेन्शन आलं की मी नेमकं करू काय. आता एवढा शाबू आहे आणि आता काही जास्त तरी उपवास नसतात. आणि जरी मला उपवास असला तर मी खिचडी खात नाही शाबूची कारण की मला आवडत नाही. मग असं आहे काय करू आता. त्याचं टेन्शन आलं आहे. त्यानं भरपूर शाबू आहे माहिती आहे. बाहेर वाळू घातला असतं पण बाहेर पण तेवढं ऊन नाही. आता थंडी असल्यामुळे जे तेवढं तरी ऊन नाही. आणि म्हणतात माझा अवतार तर मला आता स्कूलमध्ये घेऊन जायचं आहे बरं काहीला. तर कामं वगैरे आज पूर्ण आवरलेले आहेत. म्हणजे बघा खाणं न करणं फक्तच घेऊन ठेवून असं आहे. खात नाहीत काही. आणि इतकीला जाम सर्दी झाली आहे ना. पण बाळ माझं जे आहे ना तर हेच करत नाही माहिती बोलतच नाही आहे. आज बाळाला काय झालं आहे काय माहीत नाही. असं चला तर आता आम्हाला स्कूलमध्ये जायचं म्हणजे की खूप खूप सारं टेन्शन येते. मेकअप चालू आहे. आज मम्मीला बोलायचं नाही आहे बरं का. आज मम्मीशी कट्टी आहे. फक्त मम्मी जे आहे ते एकटीच बोलत आहे. मग तिला कोणीच बोलणार नाही. असं चाललं आहे बरं आहे ना. आ असं चला नाही तर इकडे लगेच सुरू व्हायचं असं चला.